श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरे जय जय राम जय जय राम जय जय राम। राम कृष्ण जय जय राम जय जय राम। हरे जय जय राम। राम कृष्ण हरे जय जय राम। राम कृष्ण हरे जय जय राम। राम कृष्ण हरे हरे जय जय राम। राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे। नव नीरदसम नव नीरदसम नव 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 नीरदसम नीरदसम नवनीत प्रिय नव नीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राम नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी। हो जय जय राम कृष्ण है राजा राम जय जय राम कृष्ण है। शरणागत दीना चरणी चरणी ने चरणी ने चरणी ने शरणागत शरणागत
दृष्टि निहारी निहारी निहारी। जय जय राम कृष्ण है राजा राम, जय जय राम कृष्ण। जय जय राम कृष्ण है, जय जय राम कृष्ण है। रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी। सुख झाले वो साजणी, सुख झाले वो साजणी, सुख झाले वो साजणी। तो हा विठ्ठल बरवा, माधव बरवा, तोहा 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 विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा। ओ तोहा माधव बरवा, पगरे सा तोहा माधव द पगरे सा तोहा माधव बर, निद पगरे सा तोहा माधव, सा निद पगरे सा तोहा माधव, सा नि द प ग रे रे सा, सा नि द प ग रे रे सा, सा नि द प ग रे रे सा। तोहा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी, बहुत 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 सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी रे। तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा। सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, रखुमा देवी वरू, तोहा 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 विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम।
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। कुंडली कबरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। भारत माता की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे न लिंपे कदा दंभवादे विवादे न लिंपे कदा दंभवादे विवादे न लिंपे कदा न लिंपे कदा न लिंपे कदा न लिंपे कदा दंभवादे विवादे करी सुख संवाद जो उगमाचा करी सुख संवाद उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा 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 क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे क्रमी वेळ जो क्रमी वेळ जो क्रमी वेळ जो। जय जय रघुवीर समर्थ। दासाच्या लक्षणाला सांगण्याच्या निमित्तानं समर्थ रामदास स्वामींनी सगळ्यांनाच अशी विनंती केली आहे की आपण सगळ्यांना आपल्या प्रपंचासाठी काही ना काही कामं करावी लागतात, केली पाहिजेत ती। समाजासाठी काही कामं करावी लागतात, केली पाहिजेत। आपल्या परिवारासाठी काही कामं करावी लागतात, केली पाहिजे। राष्ट्रासाठी काही कर्तव्य येतात, केली पाहिजेत। पण या सगळ्यातून सुद्धा मनुष्याला थोडा तरी रिकामा वेळ मिळतोच। असं होऊच शकत नाही की तो 24 तास आणि अखंड 12 वर्ष फक्त वेगवेगळ्या कामातच आहे, तो रिकामा बसलाच नाही। असं असू शकत नाही, आणि असलं तर ते चांगलं असत नाही। कुऱ्हाडीनं सतत काम केल्याने कुऱ्हाड खराब होते, मध्ये मध्ये विश्रांती पाहिजेच। हा नियम लक्षात घेता हा जो मनुष्याच्या विश्रांतीचा काळ आहे, हा विश्रांतीचा काळ तरी कशात तरी खर्च केला पाहिजे ना।
नुसती विश्रांती माणसाला घेता येत नाही, हेच दुःख आहे. तो शरीराने काही करत नसेल पण डोक्याने काहीतरी करतच असतो पठ्या. झोपेत सुद्धा करत असतो, म्हणून तर स्वप्न पडतात आणि दचकून उठतात. आई 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 माझ्या पायावर चहा सांडला. मेले स्वप्नात सुद्धा तेच आहे. काहीतरी खोडबुड चालू आहे उंदरासारखी. जो काही आपल्याला निवांत क्षण मिळतो, निवांत वेळ मिळतो, नसेल मिळाला तर तो काढायला हवा. आपल्या दिनचर्येकडे नीटपणे लक्ष ठेवून ती दिनचर्या कशी अधिकाधिक कमी वेळामध्ये करता येईल आणि थोडा निवांत वेळ आपल्या स्वतःसाठी कसा देता येईल, असं निश्चित नियोजन प्रत्येक भक्तानं करायला हवं. आणि हा जो काही वेळ मिळतो ना, तो वेळ कसा घालवावा, तर क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, पारमार्थिक चिंतनामध्ये तो वेळ घालवावा. तत्वचिंता या शब्दाचा अर्थ असतो, तत्व या शब्दाचा अर्थ तो मीच आहे, तत्वमसी. त्या भगवंताशी मी कसा जोडला जाईन, मग त्याच्यासाठी ज्या ज्या ग्रंथांचे आधार आपल्याकडे आहेत. जर आपण खरंच निवांत थोडा 5 मिनिट वेळ निघू शकत असेल तर ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचा की रोज. अजून थोडा वेळ मिळू शकत असेल तर नामदेवांच्या नाथांच्या गाथेतला एखादा अभंग वाचा की रोज. रोजच्या रोज मालिका बघितली नाही म्हणून जेवण जात नाही, अशी सद्भक्तांची कुटुंब आहेत. पण ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्या माझ्या वाचल्या जात नाहीत म्हणून तळमळ सुद्धा होत नाही. या भक्तीला काय म्हणावं? मनाला काहीतरी टोचलं तर पाहिजे. मी माझ्या धर्मग्रंथांपैकी, मी माझ्या संतांच्या शिकवणुकीपैकी एकाही ग्रंथाच्या एकाही ओळीचं नित्य वाचन करत नाही. म्हणून त्या ग्रंथांमध्ये हा तत्वचिंतानुवाद असतो, त्याचा अनुवाद केलेला असतो. ती जी चिंता आहे ती आपल्याला सोपी करून समजावलेली असते. असा आपला रिकामा वेळ. म्हणून आपल्या सगळ्यांना प्रार्थना करतो. फार मोठ्या कीर्तनकारांनी ही एक युक्ती सांगितली, अर्थात ती मानसशास्त्राला धरूनच आहे. ती युक्ती अशी आहे, ज्याच्या संगतीत राहावं तसं आपण होत असतो. हा साधा नियम आहे. मग मला जर माऊलींचा अपेक्षित असलेला भक्त व्हायचं असेल तर मी कोणाच्या संगतीत राहायला हवं? मी हरिपाठाच्या संगतीत पाहिजे. त्यामुळं असं छोटंसं 5 रुपयाचं पुस्तक मिळतं, जास्तीत जास्त 15 रुपये, 25 रुपये, डोक्यावरनं पाणी, 3 पानपट्ट्यामध्ये भागलं, 30 रुपयाचं पुस्तक, अर्थासगट हरिपाठ. काम काही नाही, खिशात ठेवून जायला काय त्रास आहे? चांगल्या गोष्टीचा सहवास सुद्धा आपल्याला चांगलं करतो. समजा इथल्या खिशात आहे माझ्या ते हरिपाठ, चुकून माकून चोरांनी खिसा कापलाच, मेला एक तरी अभंग वाचेल का नाही, काय आहे ह्याच्यात बघू म्हणून. त्याचा फायदा सोडा. मी ST स्टँडवर पोचलो आहे, ST एक 10 मिनटं लेट आहे. मग अशा वेळेला उगाच काहीतरी वेळ घालवण्यापेक्षा पटकन काढला. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. आली का ST? कोण? बासुधा माऊली ज्ञानेश्वर महाराज. साधना झाली ना, साधना झाली ना. ST मध्ये बसल्या बसल्या डोलक्या येत आहेत. मनाच्या श्लोकाचं पुस्तक काढलं, क्रमी वेळ जो तत्वचिंता अनुवादे न लिंपे कदा दंभवादे विवादे, वाचून झाला श्लोक. असंच चांगल्या वस्तूंची संगत सुद्धा आपल्याला चांगलं करते. आपण ती संगत ठेवत नाही. तुम्ही तुमच्या परिचयातल्या अनेक मुलांची दप्तर तपासून बघा, मनाच्या श्लोकाचं पुस्तक तरी त्यांच्या खिशाच्या आसपास कुठे आहे का? मग ते त्यांच्या मनाचे श्लोक चालू राहतात. आम्हाला ज्या मनाचे श्लोक त्यांच्यापर्यंत पोचवायचे ते पुस्तक माझ्या मुलाच्या नित्य दप्तराच्या एखाद्या कप्प्यात नुसतं कधीतरी बघण्यासाठी का होईना ठेवलंय, असं आईवडिलांनी सांगावं.
मी दोष देत नाही कोणाला, पण आपण तिसऱ्या ओळीचा अर्थ आधी बघतोय. बिघडायचं कारण काय आहे तर करी सुख संवाद जो उगमाचा. उगम कुठे झाला? मी त्याला नको त्याच्या सहवासात जास्त ठेवतोय, मी त्याला नको त्या वाङ्मयाच्या सहवासात जास्त ठेवतोय की पिढी बिघडते. म्हणून आपल्या स्वतःला सुधारायचं असेल आणि पिढीलाही सुधारवायचं असेल तर चांगल्या सहवासात त्याला आणणं, यासाठी क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, याचा अनुवाद ज्या ज्या ग्रंथांमध्ये आहे, ज्या संतांनी केलाय तिथे पाहावा. आणि कशात वेळ घालवू नये तेही पटकन सांगितलंय. कशात वेळ घालवावा? चांगले ग्रंथ वाचण्यात घालवावा. मग कशात घालवू नये? न लिंपे कदा दंभवादे विवादे. दंभ या शब्दाचा अर्थ जी गोष्ट मुळातच नाही ती आहे असं मानून भांडण करत बसणे. म्हणून त्याला आपण दांभिक म्हणतो ना. तो तसा नाही आहे, तो तसा दाखवतोय, दंभ. आणि पुष्कळसे वादविवाद हे या दंभ प्रकरणावरच उभे असतात. खरं कोणालाच माहीत नाही. यांनी याच्याशी भांडायचं, त्यांनी त्याच्याशी भांडायचं. का? दोघांनाही खात्री असते की उगमापर्यंत कोणी संशोधन करणार नाही. त्याचा वेळ बरा जाईल, माझा वेळ बरा जाईल, TRP बरा जाईल. भांडत राहा. समर्थ रामदास स्वामींनी ही रामभक्तीची टूम आणली. ही तशी घातक नव्हे का? आपले ज्ञानेश्वर माऊलींच्या पासून ते तुकोबांच्या पर्यंत विठ्ठल भक्तीची परंपरा महाराष्ट्रामध्ये रुजलेली असताना अचानक रामभक्तीचं वेगळं रोपटं लावून या रामनामाचं असं काहीतरी उगाच काहीतरी रसायन लोकांना सांगून, म्हणजे पंढरपूरला स्पर्धा करण्यासाठी किंवा पंढरपूरची माणसं कमी करण्याचं हे कारस्थान नाही का? बसा भांडत. तुला वेळ जात नाही, ह्याला वेळ जात नाही. अशा महामूर्ख लोकांना हेही माहीत नाही की पंढरपूरच्या यात्रेमध्ये सज्जनगडाची सुद्धा पालखी येते. तिथली संख्या कमी करणं हा विषयच नाही. अनेक रामदासी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणाशी ज्ञानोबा नामदेवांनी घातलेली शिस्त पाळण्यासाठी तिथे येऊन विनम्र होतात. मी बाकी रामदासांचं बोलत नाही, स्वतः रामदास स्वामी पंढरपूरला जाणारे आहेत. त्यांनी विठ्ठलाला बाजूला करून राम आणलेला नाही. उगमाचा अभ्यास करा म्हणजे कळेल. त्यांनी त्याच विठ्ठलाचं फक्त रामस्वरूप अपेक्षित केलंय. काळाप्रमाणे स्वरूप बदलायला हवं ना. माझ्या मुलाला शिकवायचं असेल तर मी शिक्षक व्हायला हवं. माझ्या मुलाचं संरक्षण करायचं असेल तर मी सैनिक व्हायला हवं. माझ्या घरामध्ये अन्न आणायचं असेल तर मी शेतकरी व्हायला हवं. त्या त्या भूमिकेप्रमाणे मी बदलायला हवं ना. तसं रामा, परित्राणाय साधूनांसाठी तू राम आहेस, हे अगदी मान्य आहे. धर्मसंस्थापनार्थायसाठी तू कृष्ण आहेस, हेही मान्य आहे. पण विनाशायाच्या दुष्कृतांसाठी जे रामरूप तू घ्यायला पाहिजेस जरा लवकर, तेवढी फक्त अपेक्षा आहे. पांडुरंगा समोर उभं राहूनच समर्थांनी हा अभंग लिहिलाय. इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, मनमोहन मेघश्यामा, मनमोहन मेघश्यामा. हा इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, मनमोहन. रामा, काय केली अयोध्यापुरी रे, काय केली अयोध्यापुरी, इथे वसविली पंढरी, इथे वसविली पंढरी. काय केली शरयू गंगा, काय केली शरयू गंगा,
इथे बाहे चंद्रभागा हो, इथे कारे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा मन. प्रश्न आहे, चाप बाण काय केले रे, चाप बाण काय केले रे, करकटावरी ठेरे, तू करकटावरी ठेरे. रामदासी जैसा भाव, रामदासी जैसा भाव, तैसा होई पंढरी राम, तैसा होई पंढरी राम हो. इथे कार उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, मनमोहन मेघश्यामा, मनमोहन मेघ. असे भांडकुदळ जे असतात ना, मी विचारतो त्यातले काही प्रश्न त्यांना विचारा, की आपोआप भांडण मिटतंय बघा. नुसत्या रामनामावरती नामदेव महाराजांनी किती अभंग लिहिलेत माहिती आहेत का? नुसत्या रामायणावर नामदेव महाराजांच्या गाथेत किती अभंग आहेत कुणी वाचलेत? नुसत्या रामकथेवरती नाथांचं भावार्थ रामायण कल्पना नाही बुवा. बर, नुसत्या रामचंद्रांच्या कथेवरतीच नव्हे तर रामभक्त हनुमंतांसाठी हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, जाळी आली लंका धन्य धन्य म्हणे तुकोबा, असा तुकोबांचा अभंग मारुतीरायांच्या वर्णनासाठी आहे. होय काय? म्हणजे मेल्या तुला नामदेवांची गाथा माहीत नाही, तुला नाथांचं भावार्थ रामायण माहीत नाही, तू तुकोबांच्या गाथेतले कुठले अभंग पाहिलेले नाही, काही नाही. कुठल्या तरी XYZ काकांनी सांगायचं आणि तुम्ही सगळ्या बोक्यांनी ऐकायचं. या पलीकडे तुमच्या वक्तृत्वातल्या जिभेला काय किंमत आहे? बरं, असा महामूर्ख वेळ घालवणारी माणसं उच्च शिक्षित आहे, तो त्यांनाही कळत नाही की इतकं अमूल्य असं जीवन आपल्याला दिलंय, ते कोणाच्या तरी सांगण्यावरून आणि कोणाचे तरी पैसे मिळतात आणि मी भांडण केल्यामुळे मला प्रसिद्धी प्राप्त होते, यासाठी काहीतरी खोटं खोटं बोलून भांडत बसायचं. ज्यांनी आयुष्यभर खस्ता खाऊन शिवचरित्र आमच्यापर्यंत पोचवलं ते कसे खोटे आहेत हे सांगण्यासाठी आयुष्य खर्च करायचं. आणि एवढं सगळं आयुष्य खर्च करून आपण काय खरं उभं केलं? काही नाही. शिव्या घालण्यापलीकडे पदरात पुण्य एक दमडी नाही. जेव्हा महाराष्ट्र राज्य सरकारने इतिहास महामंडळ बसवलंय, या सरकारच्या इतिहास महामंडळातल्या 25 लोकांना अक्कल नाही आणि मलाच फक्त अक्कल आहे असा दंभ घेऊन शासनाने नेमलेल्या सुद्धा पुस्तकावरती काहीतरी गलिच्छ अशा पद्धतीची वक्तव्य करत बसायची का? तर असं केलं म्हणजे माझी प्रसिद्धी वाढणार. येन केन प्रकारेण प्रसिद्धो पुरुषो भवेत. प्रसिद्धीच्या मागे लागून असा जो काही वेडेपणा, दंभ 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 अहंकार, याने सगळा समाज असा बजबजलेला दिसत असताना राम मोठा का कृष्ण मोठा भांडत बसायचं, कृष्ण खरा का देवी खरी भांडत बसायचं, शिवाजी महाराज मोठे का समर्थ मोठे भांडत बसायचं. ना शिवाजीराजांचं काम करायचं, ना समर्थांचं करायचं, ना तुकोबांचं करायचं. शेमग्याची फक्त सोंग वाजवण्यापलीकडं काही धंदे नाहीत. या एकाही माणसाला समग्र शिवचरित्रही माहीत नाही, समर्थ समर्थांचंही समग्र चरित्र माहीत नाही आणि संपूर्ण तुकोबांचंही चरित्र माहीत नाही. आणि जणू काही आम्ही या सगळ्यांचे महाबाप होत अशी कल्पना करून काहीतरी मूर्खासारखं बोलत राहायचं. पण दुर्दैव असं होतं, सुगंधापेक्षा घाणीचा प्रसार जास्त. उदबत्ती लावली तर ती फार मर्यादेपर्यंत सुगंध देते,
पण जनावर मरून एकदा कुजलं की ते अख्ख्या गावाला घाण पुरवतं. ह्या निसर्गाला आम्ही काही करू शकत नाही. तेव्हा त्या किडलेल्या सगळ्या कीटाणूंसकट ते जनावर कुठेतरी एक पुरावं तरी लागतं, नाही तर जाळावं लागतं, नाही तर उदबत्त्यांचे उपयोग होत नाहीत. म्हणून समर्थ दोन्ही गोष्टी सांगतायत की दंभ वाद विवाद हे भक्तांनी टाळावेत, भक्तांनी बाजूला करावेत. नव्हे जमलं तर ते जाळून टाकावेत. हे पीकच नको आपल्याकडे. आपल्याला जो वेळ मिळतोय तो छान तत्वचिंता अनुवादे. आणि आणखीन महत्वाचा विषय, करी सुख संवाद जो उगमाचा. हा शब्द आपल्या ऐहिक जीवनात सगळ्या गोष्टीसाठी गरजेचा आहे. आपण नेहमी अनेकांचं झालेलं भांडण पाहतो, त्याचा उगम कुठे ते पाहत नाही. उगम पाहिला आणि तो लक्षात आणून दिला, मग भांडण एखाद्या वेळी राहतच नाही. एक प्रयोग करून बघा. घराला आपल्या 4 भिंती असतात, मला वाटतं असतात. तुम्ही या भिंतीला पाठ टाकून उभा राहा आणि आपल्या मित्राला त्या भिंतीला पाठ टेकून उभा करा आणि सांगा तुम्हाला भिंतीवर काय दिसतंय सांगा. त्याला विचारा तुला भिंतीवर काय दिसतंय. अर्थातच तुम्ही त्यातल्या भिंतीवर काय दिसतंय सांगाल, तो इकडच्या भिंतीवर काय दिसतंय सांगणार आहे. दोघांच्या बोलण्यात प्रचंड विसंवाद असेल. माझं घर, मी सांगतोय भिंतीवर इथं घड्याळ आहे, तू नाही म्हणतो जोड्यानं हाणीन सांगतोय तुला. घर कुणाचं आहे, वाड्यावर या. पण जेव्हा मी सांगतो की अरे माझ्या समोर जो माणूस उभा आहे त्याला मी जे बघतोय ते दिसतच नाही, त्याची जागाच चुकली आहे आणि मी अपेक्षा करतोय तीच गोष्ट चुकली आहे. उगम कळला, भांडण राहत नाही. उगम कळला, भांडण राहत नाही. अलीकडे व्हॉट्सअपला काही विनोद चांगले आहेत, त्यातला एक विनोद सांगून थांबतो. काय आहे, उगमाचा सुद्धा संवाद कोणाशी करता येतो, ज्याला संवाद कळतो त्याच्याशी करता येतो. एक छान विनोद आला होता, ऐकण्यासारखा आहे, अनेकांनी ऐकला असेल. स्मृती. एकदा एक गाढव वाघाला म्हटलं की गवत गुलाबी आहे. वाघ चिडला, आयुष्य घालवलं मी इथे जंगलामध्ये, गवत कुठं गुलाबी असतंय. आता त्याला गाढव म्हणायची सोय नव्हती, तो गाढवच होता. गाढव लेखाचा. जंगलाचा राजा सिंह आहे, सिंहाकडं खटला नेला. सिंह महाराज तुम्ही निकाल लावा, गवत गुलाबी आहे का हिरवा आहे. सिंहाने निर्णय दिला गवत गुलाबी आहे, वाघाला तुरुंगात घाला. वाघाला तुरुंगात घातल्यावर गाढवाला जो आनंद, हा हा हा, 4 पाय दुगाण्या झाडत इड धावत गेला आपापल्या वस्तीमध्ये. कसा वाघाला तुरुंगात घातला सांगायला. तो गेल्याबरोबर कुलूप उघडून वाघाला बाहेर काढला. वाघ म्हणला, शिव महाराज काही न्याय झाला होय. तुम्हाला माहिती आहे गवत हिरवय, मला माहिती आहे गवत हिरवय, मी हिरवय सांगतोय तुम्ही मलाच तुरुंगात टाकताय. आणि सिंहाने सांगितलं, एक राजा म्हणून तुला सांगतो, तू गवत हिरवय का गुलाबी आहे या तुझ्या कुठल्याही मतासाठी मी तुला तुरुंगात टाकला नाही. मग तू तुझा वेळ गाढवाशी वाद करण्यामध्ये जो वाया घालवतोयस त्याच्यासाठी तुला तुरुंगात घातला होता. हरामखोर माणसा, ज्याला काही कळत असेल तिथे विचार कर, काही कष्ट कर. जिथे काही पर्याय नाही अशा मडक्यांचा नाद सोडून देऊन आता उभरती पिढी आहे त्याच्यावर मला जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. गणेशोत्सवाच्या निमित्तानं या नवीन युवकांच्या मनावरचे हे धार्मिक, आध्यात्मिक आणि तसेच अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं समाजामध्ये कसं वागावं याचे संस्कार जर घट्ट झाले तर मग याच्या पुढचे दंभ, वाद, विवाद अनेक गोष्टी आपोआप कमी होतील.
आपोआप नष्ट होतील ही अपेक्षा त्या ठिकाणी समर्थांनी आपल्या या श्लोकामध्ये व्यक्त केलेली आहे. तेव्हा असा श्लोक लक्षात घ्यायचा. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे न लिंपे कदा दंभवादे विवादे न लिंपे कदा दंभवादे विवादे करी सुख संवाद जो उगमाचा करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास जगी धन्य तो दास जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सर्वोत्तमाचा सर्वोत्तमाचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. परंपरेप्रमाणे थोडा वेळ भजन करूया, मग आख्यानाचा आनंद घेऊ. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. सर्वांनी म्हणावं, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कोणत्याही देशावर जी आक्रमण येतात, या आक्रमणाच्या मागे जसा शत्रूचा नृशंसपणा असतो, तितकाच आपला बेसावधपणा सुद्धा कारणीभूत असतो, हे विसरून चालता येत नाही. बहुतांशी आक्रमणं ही आपल्या बेसावधपणामुळे यशस्वी होतात. म्हणून सावधानता. करी सुख संवाद जो उगमाचा. सगळ्या आक्रमणांचा अभ्यास करण्यापेक्षा ही का आली या उगमाचा संवाद आधी केला पाहिजे. कशाने आलं आक्रमण? पर अर्थात नुसता संवाद करून उपयोगाचं नाही, त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. पण आपण शत्रूच्या बाबतीत बेसावध राहतो.
शत्रूच्या लष्करी तयारीच्या तुलनेमध्ये आपलीही तयारी तशी असायला हवी, याही गोष्टीबद्दल परिपक्व राहत नाही. परिणामतः शत्रूची सरशी होत राहते. हा अनुभव भारताच्या स्वातंत्र्यानंतर 47 साली पण आला, 48 साली पण आला, सातत्याने येत राहिला. तरी सुद्धा का कोणास ठाऊक युद्धशास्त्राची उपेक्षा भारताकडून थांबली नाही. सैनिकांकडे पुरेसं लक्ष देणं, सैनिकी शक्ती वाढेल याच्याकडे लक्ष पुरवणं जमलं नाही. आणि एका बाजूला गौतम बुद्धांच्या चरित्राचा नीट अभ्यासही न करता बुद्ध या नावाखाली समोरच्या संपूर्ण राष्ट्राला शौर्यहीन करण्याचे नको ते प्रयत्न झाले. की अरे आपण बुद्धाला मानणारे, म्हणजे आपण अहिंसेला मानणारे, म्हणजे आपण मानवतेला मानणारे, मग आपण शस्त्र घ्यायचं का? गौतम बुद्धांच्या नावाचा इतका चुकीचा वापर क्वचितच कुठल्या देशाने केला असेल. किंबहुना आम्ही सगळे बुद्धपंथी आहोत असं म्हणणारे चीन आणि जपान शस्त्रसज्ज होते. आणि त्याच बुद्धांचं नाव घेऊन शस्त्रसज्ज राहायचं नाही, अशा तऱ्हेचा एक वेडेपणा भारतामध्ये का कोणास ठाऊक चालला होता. एकदा भारत गलथान आहे समजल्यावर शत्रू का गप्प बसणार आहेत? चीननं एका बाजूने हळूहळू आपले हातपाय पसरत पसरत तिबेट गिळला सुद्धा. तिबेटसारखा प्रांत भारताचा निघून गेल्यानंतरही संसदेमध्ये गदारोळ झाले, लोकसभेत गदारोळ झाले, प्रश्नांची फैर झाली. सुरक्षा मंत्री 50 वेळेला सांगत राहिले की आम्ही अनेक वेळेला अहवाल दिलेत, आपल्याकडची सगळी शस्त्रसामुग्री ही 47-40 सालातल्या सैन्याच्या वेळच्या युद्धातली आहे, ती आता पुष्कळशी निकामी आहे, आपल्याला खूप पुढे उडी मारली पाहिजे. सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही, त्याला काय करा? आणि का कोणास ठाऊक एक विचित्र असा आरोह अवरोह चालला होता की आपल्याला राष्ट्राची उन्नती करायची आहे, औद्योगिक प्रगती करायची आहे, अनेक शासकीय, अनेक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खूप काही मोठं करायचं आहे, उद्योगधंदे वगैरे मोठे. अरे पण हे सगळं सुरक्षा असेल तर उपयोगाचं ना. पण गौतम बुद्धांचा तारतम्य विचार हा कधीही लक्षात न घेता बुद्धांच्या नावाखाली फक्त शौर्यहीनता शिकवत बसणं हा त्या काळातल्या काही प्रचारकांनी जो घनघोर अपराध केला. या घनघोर अपराधाची फलं 62च्या युद्धाच्या वेळेला आपल्याला भोगावी लागली. आणि म्हणून जाणती माणसं त्यावेळेला सांगत होती की बाबा रे, बुद्धाच्या नावाचा इतका चुकीचा वापर करू नका. घडवायाला जगत नवे, बुद्ध हवा की युद्ध हवे. खरं तारतम्याने विचार केला तर ह्या दोन गोष्टी फारशा वेगळ्या नाही आहेत. याचं कारण समोरच्याची मागणी जर अन्यायाची असेल तर त्याचा मनोभंग झाला पाहिजे, अशी गौतम बुद्धांची सुद्धा जीवनातली शिकवण आहे. जेव्हा गौतम बुद्धांचाच चुलत बंधू त्यांनी एक पंथ निर्माण केला आणि बुद्धांनाच सांगितलं की तुम्ही तुमच्या सर्व अनुयायांच्या सह माझ्या पंथात विलीन व्हा, अशा वेळेला त्याच्या पंथाच्या शिकवणुकीतला अपूर्णपणा लक्षात आला त्यांच्या. आणि आपल्या भावाचं भाऊच आहे शेवटी, आणि मन दुखवणं ही हिंसा नाही का? पण अन्याय्य मागणी जर असेल तर मन दुखवणं ही हिंसा सुद्धा गौतम बुद्धांच्या चरित्रामध्ये त्यांनी सन्माननीय घेतली आहे. अन्यायी माणसाच्या त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी न्यायाची हिंसा म्हणजे बुद्ध धर्म नव्हे.
आता गौतम बुद्धांच्या चरित्राचाही योग्य अभ्यास न करता उगाचच काहीतरी म्हणायचं म्हणून दोन शब्द वेगळे म्हणावे लागतात. पण न्यायासाठी युद्ध हे सुद्धा बुद्धांचंही ब्रीद आहे. या अशा विचित्र संभ्रम निर्माण करणाऱ्यांसाठी म्हणावं लागलं, घडवायाला जगत नवे. अरे कशाला शौर्यहीन होता? बुद्ध हवा की युद्ध हवे, बुद्ध हवा की युद्ध हवे, बुद्ध हवा. हे काव्य माझ्या वडिलांचं आहे. राष्ट्रीय कीर्तन सम्राट श्री गोविंद स्वामी आपळे हे त्या काळामध्ये म्हणजे 62च्या युद्धाच्या आधीच्या काळामध्ये हे गात असत कीर्तनामध्ये. फार मोठं धाडस होतं आणि ते धाडसाने हा विषय मांडायचे. कशाला उगाच मनात संभ्रम निर्माण करता? का करता? नव्या जगाला हवी शांतता, नव्या जगाला हवी शांतता. जो तो गरजून सांगे जगता, जो तो गरजून सांगे जगता. परिसिद्ध तो युद्धा करिता, परिसिद्ध तो युद्धा करिता. हाती घेऊनी शस्त्र नवे. अरे घडवायाला जगत नवे, बुद्ध हवा की युद्ध हवे रे, बुद्ध हवा की. अरे जग काय दिसतंय? बुद्ध धर्मी जे चिनी जपानी, युद्धाची त्यानाच खोमखोमी. रोज साधती संधी नामी, जगास युद्धामधी गोवे. घडवायाला जगत नवे, बुद्ध हवा की युद्ध हवे रे, बुद्ध हवा. आणि याचं उत्तर बाबा आमचे देत आहेत. अरे जे बुद्धांनी शिकवलं आणि सांगितलं तेवढं फक्त आठवा. उगम पहा. युद्धासाठी सज्ज असे जो, तोच बुद्ध हो जगी वाचतो. युद्धासाठी सज्ज असे तो, तोच बुद्ध हो जगी वाचतो. शांती अहिंसा टिकवायाला, शांती अहिंसा टिकवायाला. राष्ट्रसिद्ध युद्धार्थ हवे. घडवायाला जगत नवे, घडवायाला जगत नवे. बुद्ध हवा की युद्ध हवे. अरे बुद्ध हवा अन युद्ध ही हवे. अरे शांती अहिंसा कोणाला प्रिय नाही? आद्य शंकराचार्यांच्या पासून नवे नवे वसिष्ठ व्यास वाल्मिकींच्या पासून भारतीय संस्कृतीनं शांती अहिंसेचं तत्वज्ञान गुणगान केलंच आहे. सर्वच थोरांचं गुणगान ते आहे. पण शांती अहिंसा टिकवायाला, राष्ट्रसिद्ध युद्धार्थ हवे. 62च्या युद्धावर बरीच पुस्तकं आहेत. त्यातलं काही लष्करी अधिकाऱ्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत आणि लष्करी अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या युद्धाबद्दल सांगताना भारतीयांच्या योद्ध्यांचे पराक्रम सांगितलेत, यात संशय नाही. पण सरकारने युद्धाच्या दृष्टीनं फारसं लक्ष दिलं नाही, याची खंत, याचं दुःख त्या अनेक पुस्तकांमध्ये व्यक्त केलं गेलं आहे. त्याची शीर्षक पण अशी आहेत, न सांगण्यासारखी गोष्ट. असं सांगून 400 पानाचं पुस्तक आहे 62च्या युद्धासाठी. आणखीन ज्यांना वाचायचं असेल, वॉलांग कदम पुस्तक लिहिलं आहे आपल्या कर्नल श्याम चव्हाणांचं, की ज्या पुस्तकामध्ये जे लोक तिथं लढलेत त्यांनी त्यांचे अनुभव लिहिलेत की किती 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 पद्धतीनं निकृष्ट दर्जाचं साहित्य आम्हाला प्राप्त झालं. आणि या निकृष्ट दर्जाच्या साहित्यावर का होईना चीनला आम्ही भारत गिळू दिला नाही, एवढा तरी नक्की पराक्रम केला. त्यात काही प्रांत आपला गेला, भारताला पुष्कळशी नामुष्कीची माघार घ्यावी लागली, हे जरी मान्य केलं
तरी सुद्धा ज्या धडाक्याने चीन आला होता आणि ज्या धडाक्याने भारत मिळेल असं वाटलं होतं ते साध्य होऊ शकलं नाही. हाही भारतीय सैनिकांचा पराक्रम डोळ्या आड करता येण्यासारखा नाही. तेव्हा या आपल्या कीर्तनमालेचा शुभारंभ अलीकडच्या कारगिल युद्धामधल्या गुरखा पलटणीमध्ये जे प्रमुख होते अशा ललितराय या मान्यवर सेनानायकाच्या हस्ते आपण शुभारंभ केला आहे. म्हणून मनात आत्ता असं आलं की 62 सालच्या गुरखा पलटणीवरच थोडंसं बोलावं. का त्या काळामधल्या इतक्या विसंगत असलेल्या शस्त्रांना हाताशी धरून भारतीय सैनिकांनी ज्या अनेक पराक्रमाच्या कथा त्या ठिकाणी उभ्या केल्या त्यातली एक थोडी गंमतशीर कथा आहे. पराक्रमाची पण एक वेगळी गंमत देणारी कथा आहे. कथा अशी विचित्र सुरू होते महाराज की या उत्तर प्रांतामधल्या एका लहानशा खेडेगावामध्ये बरेचसे लोक सैन्यामध्ये असल्या कारणामुळे तणावाचं वातावरण असतं. तसेच ते तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न करणारेही सतत लोक असतात. त्या गावातलं सरकारी इस्पितळ, या इस्पितळामध्ये त्या सैनिकाची पत्नी बाळंतपणासाठी आली आहे. डॉक्टरांनी नर्सेसनी बरेच कष्ट घेऊन सुखरूप प्रसूती केली आहे आणि ते पुत्ररत्न झालेलं पाहून घरामध्ये सगळीकडे आनंदी आनंद पसरलेला. सगळ्या गावाला आता पेढे वाटू अशी अवस्था आली आणि त्या सुनबाईची सासू मात्र चेहरा पाडून बसली. डॉक्टरांनी तिला विचारलं त्या सासूला, अहो नातू झालाय, पेढे आणलेत, वाटायला नकोत का? सुनबाईने विचारलं. सासूबाई अशा का तोंड पडून बसल्या? कशी सांगू गोष्ट सखे समजेना हे मजला, समजेना हे मजला, समजेना हे मजला. कशी सांगू गोष्ट सखे समजेना हे मजला, समजेना हे मजला, समजेना हे मजला. काय झालं? काय झालं आई? पिता या बाळाचा बालकासी न पाहता कैसा निघूनी गेला, कळेना हे मजला, कळेना हे मजला. आत्ताच 2 महिन्यापूर्वी त्याची तार आली होती. त्या तारेमध्ये तुला त्यांनी सांगितलं होतं आता आपला बाळ झाला की आपण दोघं त्याच्यावर असे लष्करी संस्कार करून त्याला दणकट तयार करू. संस्कार राहिले बाजूला, या नवीन जन्मलेल्या बालकाचं तोंडही न बघता नवरा तुझा गेला अशी वार्ता आहे ग. सरकारी तारेतनं अशी वार्ता आली आहे. सगळ्या गावावर शोककळा. पण का कोणास ठाऊक तिच्या डोळ्यातून अश्रुधारा आल्या पण ओक्साबोक्षी हंबरडा नाही फोडला. सासूबाई मला नाही वाटत ते गेले असं, मला नाही वाटत ते गेले असं. वेडी आहे पोरगी. अशा अचानक वार्ता ऐकल्या की असं होतच काहीतरी. नको बाई,
हळूहळू सावर बाई तुझ्या या धक्क्यातून. कोणाची बायको ती, कोणाची आई ही काळजी घेतीये? तर या 62 सालच्या युद्धामध्ये लडाख या भागात जी गुरख्यांची पलटण पहारा करत होती, त्या गुरखा पलटणीचा जो प्रमुख धनसिंग थापा, याच्या घराची गोष्ट आपण पाहतोय. काय झाली होती घटना त्या धनसिंगांच्या बाबतीत? गुरखा पलटण पहारा करत होती जेव्हा 20 ऑक्टोबर 62 साली, 20 ऑक्टोबर 62 साली लडाखच्या त्या भागात, लडाखच्या त्या भागात पहाट उगवे शांत मनाने, पहाट उगवे. सैनिक देताती गस्त, सैनिक देताती गस्त, गुरख्यांची ती पलटण भारी. मेजर होता धनसिंग, गुरख्यांची ती पलटण भारी. सिंह नाव अन सिंह कृती ती, सिंह नाव अन सिंह कृती ती, नित्य वाजते जयशिंग, नित्य वाजते जयशिंग, गुरख्यांची ती पलटण भारी. पहाटेच्या वेळेला गस्त चालू आहे. दुर्बिणीतून चीनच्या दिशेकडे बघणाऱ्या मनुष्यानं सांगितलं, धनसिंगजी कुछ गडबड लगती है. का? प्रचंड मोठा मोटारींचा ताफा या दिशेनं येतो असं दिसत आहे. मोटारी? होय ना. आपले सैनिकांचे ट्रक इथपर्यंत कसे पोचतील याचे रस्ते आपल्याकडून झाले नाहीत, पण इथल्या सगळ्या भागामध्ये स्वतःच्या मोटारी कशा आणता येतील असे रस्ते चीननं केव्हाच केले आहेत. मोटारीमध्ये काही मोटारी रिकाम्या आहेत, काहींच्या आसपास सैनिक आहेत. कयास हाच रिकाम्या असलेल्या मोटारींमध्ये दारुगोळा आहे, शस्त्रांचे साठे आहेत, आणि हे सगळं घेऊन गोळीबार कर शत्रू अंगावरती यायची आता शक्यता आहे. जमाव प्रचंड संख्येनं आहे. आता आता आपली संख्या नाही बघायची आहे. त्यांच्याकडे लाईट मशीन गन अशी आहे की त्याचा एकदा घोडा ओढला की थरथर 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 1000 गोळ्यांची बौछार होईल. आणि आपल्याकडे बंदूक अशी आहे की ती उघडायची आहे, त्यात गोळी भरायची, ती बंद करायची, मग नेम धरायचा आणि मग ठो. आता पुढची गोळी घालायला उघडायची आहे बंदूक. कारण नाही सांगायची. आता पटा 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 जे खंदक तयार केले होते त्या खंदकातून सैनिक बसवले, विशिष्ट अंतर ठेवून बसवले धनसिंगांनी, आणि सांगितलं आता युद्धाचा ढाचा लक्षात घ्या. आपल्या सगळ्यांच्या टप्प्यात मोटारी आल्या. जास्त कोणाशी लढण्याच्या भानगडीत पडायचंच नाही. पहिले मोटारींचे टायर फोडायचे, तिथे नेम पक्का बसला पाहिजे. टायर फुटले की इथून पुढे मोटार जाणं बंद. आता एकदा मोटारी थांबल्या की ज्या रिकाम्या आहेत त्याच्यात दारुगोळ्याचे साठे त्यांचेच आहेत. त्या दारुगोळ्याच्या साठ्यावर पुढचं फायरिंग की त्यांचे साठे पेटले पाहिजेत. या सगळ्या गोंधळात जे धावपळ सैनिक करतील त्याला मग एकेकाला टिपून मारणं शक्य आहे, कारण तेव्हा तो तुमच्यावर फायरिंग करण्याच्या मनस्थितीतच नाही आहे. तुम्ही आधी सैनिकांसमोर उभे राहिलात, अब मैं तुम्हें दिखाऊंगा की वाट लागली सगळी, तेव्हा सगळेजण खनकामध्ये बसून राहा. जवळजवळ
छातीपर्यंत जमिनी खाली स्वतःला गाडून घ्यायचंय तिकडच्या बर्फाळ भागात, आणि ती गन तयार करून एक टक फक्त मोटारी टप्प्यात येईपर्यंत, ऑर्डर येईपर्यंत कोणीही घाई गडबड करायची नाही. अरे नेम धरोनी जवान बसले, खंदकातून श्वास रोखले. नेम धरोनी जवान बसले, खंदकातून श्वास रोखले. मोटारींची थड थड चाले, मोटारींची. तीक्ष्ण कान करून मोटारींच्या आवाजाचा अंदाज घेणं चाललंय. जिथे पहिला सैनिक आहे इथपर्यंत मोटारींचा तांडा पोचला. आता मोटारींचा एक प्रचंड मोठा ताफा, इकडं आपले सैनिक तिकडं आपले सैनिक या कचाट्यात सापडलेला दिसला. चीनी सैनिकांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. आपण आलोय आणि भारतीय छावणीतनं काहीच होत नाही, अबे कैसे पागल है ये लोग, असं हे नकटे आपल्याला बोलत होते. आणि मोटारी टप्प्यात आल्याबरोबर सगळ्या सैनिकांना ऐकू जाईल अशी फायर एवढी एक आज्ञा झाल्याबरोबर काढ 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 सगळ्या बंदुका अशा कडाकडी सारख्या कडाडल्या. फटाफट टायर फुटले. दारू गोळ्यावरती फटका बसल्यामुळं प्रचंड मोठे स्फोट त्यांच्याच शस्त्राचे व्हायला लागले. आणि जी माणसं पळतायत त्याला एक एक करून टिपून 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 मारणारी गोरखा पलटण पाहिली. आणि मगाच हसणं कुठल्या कुठं विरलं. पहिली लाट आली होती तशी उलटी गेली, पण ते आता थांबणार नव्हते. दुसरी लाट आली, तीही आता फायरिंग करत आली. आता ती शांत आली नाही. आता त्या फायरिंग मध्ये जे गेले ते गेले. उरलेल्याने पुन्हा एकदा तोच डाव करून दुसराही आपला चीनचा प्रयत्न हाणून पाडला. पण चीनकडे ना शस्त्राची कमी होती ना माणसाची. बरं, या लडाख भागात यांना कुठूनच मदत मिळणार नाही याच्यात खात्री होती. म्हणून शेवटी तिसरा हल्ला जो आला तेव्हा तुटपुंजा राहिलेल्या गुरख्यांच्याकडचं ॲम्युनिशन पण संपलं. गोळ्या शिल्लक नाहीत. आता उपाय एकच, बंदुकीच्या पुढे जी सुरी आहे बायोनेट नावाची त्याच्यावर लढावं लागेल. मुंगीच्या संख्येनं येणारे मुंग्यांच्या वारुळासारखे चीनी सैनिक हे समोर दिसत असताना जे शिल्लक राहिले गुरखे त्यांनी खनकातून बाहेर येऊन जय महाकाली म्हणून गर्जना केल्या. आणि समोर दिसेल त्या सैनिकाच्या काच कान पोटात बायोनेट खुपसायचा, असाच अंगावरनं उचलायचा, रापदिशी होलपटून बाजूला पाडायचा. बाकीच्या सैनिकांनी कितीही गोळ्यांची बौछार केली तरी त्या गोळ्यांकडे दुर्लक्ष करता करता अंगाची चाळण होईपर्यंत बायोनेटाने समोरचा शत्रू भोसकून मारायचा. हा प्रयत्न करता 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 शेवटी काही गुरख्यांनी माघार घेतली. कारण हे रिपोर्टिंग सुद्धा करायला कोणी शिल्लक राहायला हवं ना. ज्यांनी माघार घेतली, जे अलीकडच्या बेस कॅम्पला आले, त्या सगळ्यांनी तिथली पलटण बहुतांशी गेली अशीच वार्ता दिली. धनसिंगांचा पराक्रम सांगितला. धनसिंगांनी 3 लाटा तर परतवल्या, पण शेवटी गोळीबार संपल्यावर सुद्धा आपल्या संगिनीचा आधार घेऊन 100 चीनी सैनिकांशी लढताना आम्ही आमच्या मेजर साहेबांना बघितलंय, धनसिंग साहेबांना बघितलंय. धनसिंगांचा पराक्रम सरकारला कळला होता. वरचे अधिकारी म्हणत होते कुठे आहेत ते आत्ता. नाही, ते लढता लढता पडले एवढं बघून आम्ही आता मागे आलोय. म्हणून सगळीकडे वार्ता गेली धनसिंग नाहीत म्हणून. पण मजेची गोष्ट अशी की काही काळामध्ये युद्ध विरामाचा विषय झाला. पुन्हा एकदा दोघांमध्ये काहीतरी समझोता झाला आणि युद्धविरामानंतर आपण पकडलेले चीनचे कैदी आपण परत करायचे आणि चीननं पकडलेले आपले युद्ध कैदी चीननं परत करायचे.
असा त्या युद्धविरामामध्ये एक मसुदा होता. याप्रमाणे चीनकडून जी यादी आली त्याच्यात धनसिंग थापाचं नाव सापडलं. म्हणजे या लोकांनी काय झालं, तो लढता लढता जखमी होऊन पडला इथपर्यंतच बघितलं, तो मेला ह्याची कन्फर्मेशन नव्हतं. असे अनेक सैनिक युद्धकैदी म्हणून उचलून शत्रू नेले होते. आणि मग काय सांगता महाराज, कैद आहे धनसिंग शूरवीर, कैद आहे धनसिंग शूरवीर, असे ऐकून या भरून येई ऊर. हो कैद आहे धनसिंग शूरवीर, कैद आहे. काय आनंदी आनंद सगळीकडे. धनसिंगांना गावी बोलवणं आलं, गावी आले. सगळीकडे मस्त कमानी लावलेल्या, रस्ते सारवलेले. धनसिंग येतोय. पण गावातल्या लोकांनी थांबवलं. थांबा. का थांबा? यांना घरात घेता येणार नाही, कारण हे मेले कळल्यामुळे यांचं श्राद्ध झालेलं आहे. यांचे उत्तरक्रियेचे सगळे दिवस घातले गेले आहेत. आणि ज्याचं श्राद्ध झालंय त्याला कसा घरात घ्यायचा? आता आली का पंचायत. घरातली माणसं सगळी बिचारी कसनोशी झाली. एवढाही वीर सन्मान घेऊन आलाय, चीनच्या कैदेतनं सुद्धा परत आलाय, घरात घेता येणार नाही. पण त्या गावात करी सुख संवाद जो उगमाचा, अशी होती ना माणसं. अहो, शिवाजी महाराजांचं चरित्र वाचायला पाहिजे त्यासाठी. आणि त्या काळामध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र फक्त महाराष्ट्रातच शिकवायचं अशी गाढवं नव्हती. सगळ्या वीरांची चरित्र सगळ्या देशाला शिकायला मिळायची. त्यामुळे शिवाजी महाराजांनी सुद्धा आग्र्याहून परत येण्याच्या वेळेला संभाजीराजे मेले अशी आवई उठवली होती. आणि ती शत्रूला खरी वाटावी म्हणून खोटं खोटं श्राद्धही केलं होतं. मग शंभूराजांना परत कसं घेतलं? सोपं, परत बारसं केलं. आहे काय? नाही काय? तसं म्हणले परत याचं बारसं करावं लागेल. आता बारसं केलं म्हणजे पुढचे सगळे संस्कार आले, म्हणजे परत लग्न करावं लागेल. धनसिंग म्हणला, मी आहे त्या लग्नात सुखी आहे ना, का त्रास देता? त्याच बायकोशी करायचं. तेव्हा अशा गोरख्यांच्या पलटणीची एक मजेदार ही कहाणी आहे की ज्यामध्ये त्यांनी पराक्रम तर केला, शत्रूच्या तुरुंगाचाही अनुभव घेतला, त्याच्या सगळ्या त्रासावर मात करूनही परत आला, धर्मशास्त्राच्या सुद्धा उगमाचा एक वेगळा वापर करून आला. त्याच्या मुलां इतकं भाग्यवान कोणी या जगात नाही, सांगतो तुम्हाला. एक शिवाजीराजांच्या मुलांनंतर याच माणसांच्या मुलांना हे भाग्य मिळालं ज्यांनी आपल्या आईवडिलांचं लग्न बघितलं आणि आपल्या आईवडिलांच्याही डोक्यावर त्यांना अक्षता टाकता आल्या. विनोदाचा भाग बाजूला करा, पण गुरखा पलटणीच्या प्रमुखांनी आज आपल्या कीर्तनमालेचं उद्घाटन केलं होतं. आणि त्याहीपेक्षा आज सामान्य लोकांमध्ये एक गैरसमज पसरला आहे की लष्करात गेलं म्हणजे मरतोच माणूस, आणि जिथं मृत्यू आहे तिथं कशाला सोडा मोलाला, असे उगाच घाबरतात. अहो, लष्करामध्ये युद्धात जितके मरतात त्याच्या पाचपटीनं माणसं रोड ॲक्सिडेंटमध्ये मरतात. म्हणून काय मुलांना रस्त्यावर चालायचं बंद करतो का आपण? पण एक मानसिकता अशी विचित्र होऊन गेलेली असते. जसं मी रामा राघोबा राण्यांचं चरित्र सांगितलं, जसं धनसिंग तापांचं सांगितलं, यांनी भीम पराक्रम करून प्रचंड मोठी वीरचक्र मिळवली. हे नाही मेलेले तिथे रणांगणावर, म्हणून अर्थात त्यांच्या काही देशप्रेमाला खालीवर कोणी मोजत नाही. त्यांचा पराक्रम तेवढाच भीम पराक्रम होता, यात संशय नाही. पण तिथे गेल्यावर मृत्यूच असतो आणि मृत्यूचं भय असतं, अशी भीती बाळगायच्या ऐवजी आता मायबापाने लक्षात ठेवलं पाहिजे, तो जर सैनिकी शिक्षणाने पुरीत असेल तर तो मृत्यूला जास्त लांब ठेवू शकतो, शिक्षणाने पुरीत नसलेला लवकर मरू शकतो. म्हणजे मृत्यूपासून माझ्या लेकरांना मला जर वाचवायचं असेल तर त्याला त्या सैनिकी शिक्षणाने पुरीत करणं हाच मार्ग आहे. आणि अशा उगमामध्ये चाललेल्या घोळाचा जोपर्यंत निचरा होत नाही
तोपर्यंत राष्ट्र असुरक्षित राहतं. म्हणून या धनसिंगांच्या गुरखा पलटणीच्या प्रचंड मोठ्या पराक्रमाला, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, प्रतिकूल शस्त्रामध्ये चीनच्या 3-3 लाटा परतवणाऱ्या त्यांच्या पराक्रमाला मनोभावे वंदन करून आजची कथा या ठिकाणी थांबवायची. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, न लिंपे कदा दंभवादे विवादे, करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, सर्वोत्तमाचा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.